नमस्कार मंडळी, काय चाललंय मग? लोक आजकाल थंबनेल बघितले की लोक व्हिडिओ ओपन करतात मंडळी. पण मी आता काल परवापासून 2-3 शेतकऱ्यांचे व्हिडिओ टाकले त्यांच्या हक्काच्यासाठी. त्यांच्यासाठी त्यांना न्याय मिळावा किंवा पूरग्रस्तांचे व्हिडिओ टाकले. पण असं ते ओपन करत नाही कोणी. पण असे जेलचे वगैरे व्हिडिओ टाकले, थंबनेल बनवले येरवड्याचे जेलचे वगैरे. ती थंबनेल बघून लोक ओपन करतात. म्हणजे लोकांना चांगलं आवडत नाही आजकाल. हं? लोकांना काय आवडतंय? चटपटीत आवडते, असं धिंगाणा आवडतो, तमाशा आवडतो. अरे सुधरा जरा. थंबनेल जरा आकर्षक असलं की लोक लगेच बघतात. लगेच थंबनेल वरती जेलचं कारागृहाचं थंबनेल असेल तर लगेच लोक लगेच ओपन करतात. अरे काय? हं? पण मी 2-4 दिवस झाला आज मी ओरडतोय तिकडे बोंबलतोय की तिकडे बघा काहीतरी हे करा. लोक ते बघत नाहीत. लोकांना आवडत नाही असल्या गोष्टी. चांगलं सांगायचं लोकांना चांगलं आवडतच नाही. सगळ्यात महत्वाचं. मी जेवढं वाईट जितकं असं काहीतरी टाकल ती लोक ओपन करतात. म्हणजे कशासाठी असं? चांगलं बी बघा की जरा. उठसूट असं जेलचं वगैरे टाकलं की लोक लगेच बघतात. हं? ह्याला काय अर्थ आहे? मग त्यातल्या माहिती मग लोकांना ते आवडतं ऐकायला. टायटल थंबनेल बघितलं की लगेच लोक ओपन करतात. म्हणजे काय आता इथून पुढे काय सगळे जेलचेच टायटल टाकू का मी? कारागृहाचेच थंबनेल बनवू का? हं? काय आता असं काय लय आपले तिथं 5-50 वर्ष गेलेत. बघायला गेलं तर 2-4 दिवस. हं? पण ते लोक ओपन करत नाहीत. आता मी काल परवा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्नाचा व्हिडिओ टाकला. चांगला टाकला एकदम छानपैकी. हं? परवा होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचा टाकला. त्याच्या अगोदर सोसायटीतलं असं टाकलं. ते लोक बघत नाहीत तसलं. आवडत नाही तुम्हाला गोडधोड. तुम्हाला असं तिखट लागतंय चमचमीत. कशासाठी? जरा चांगलं पण आहे. जरा चांगलं करतो तर चांगलं पण नावाचं की. खटकतं लोकांना. म्हणजे वाईट केलं तरी खटकते आणि चांगलं केलं तरी खटकते. कशासाठी? नका नाही करू आता. हं? सगळे बघत चला ना. वाईट हे असलं की लगेच ते तसलं थंबनेल असलं की जेलचं थंबनेल. आता आता ह्या व्हिडिओला मी जेलचं थंबनेल टाकलंय. ह्याच्यावर बी तुम्ही लगेच ते थंबनेलवरनं तुम्ही ओपन केला. बरोबर ना? तसं तर काय ओपन तुम्ही केलं असतं का चांगल्या ह्याच्यावरनं? हं? कसलं जेवण भेटतं, कसलं काय होतं, काय नाही. हे का नाही? असल्या ह्याच्यावरनं लोक ओपन करतात आणि लोकांना असलं आवडतंय. बरोबर ना? आज तिकडे महाराष्ट्रात सोलापूर खालच्या भागात पावसाने नको नको झाले. गुरंढोरं मरून पडल्यात. रस्त्याचे रस्ते उखडल्यात. जिथे हॉटेलचे हॉटेल सगळे वाहून गेल्यात. वाहून गेलेल्या हॉटेलमध्ये सुद्धा तिथले भांडी सुद्धा चोरीला गेलेत. आणि घरात पाण्यामुळे विषारी साप आहेत. घरात साप घुसलेत. तिथले लोक किती जर लोक साप चावून मरून पडलेत. ते तुम्हाला दिसत नाही. किती लोक आज मरून पडल्यात सोलापूर भागात. किती लोकांचं त्या शेना नदीचं पाणी हे झालंय. हजारो एकर क्षेत्राचं नुकसान झालंय. गायाच्या गाया गोठ्याच्या गोठे झोपलेत. हे दिसत नाही तुम्हाला. त्यांना मदत करू वाटत नाही का? तसलं तुम्हाला बनवलं ते चांगलं सांगितलेलं पटत नाही का? हं? तुम्हाला असले चमचमीत ऐकायचं सवय काय लागली? हं? तुम्हाला धड मी कसंच बनवलेलं पटत नाही. मग काय बनवायचं काय काय? जीव द्यायचा का मग आता तुमच्या समोर? सांगा. कसंच तुम्हाला पटत नाही म्हणल्यावर आता काय बोलायचं काय सांगा? एवढं आज तिकडं हे झालंय. अजून पण पाऊस वाढतोय. आजही पाऊस चालू आहे. आत्ताही सुद्धा पाऊस चालू आहे तिकडं. काय? बरोबर नाही ना. म्हणजे काय लोकांना पाहिजेल आणि काय नाही हेच कळेना अजून मला. ऑडियन्स आमचे नक्की कसले आहेत? हं? जेलमधले बा ऐकायला इच्छुक आहेत का वेगळं काय अजून बघायचं तुम्हाला? राजकारण बघायचे का गोडधोड बघायचे का तिखट बघायचे? नक्की बघायचे काय नक्की तुम्हाला? पाहिजेल काय? ऑडियन्सच माहिती नाही माझा कसला ऑडियन्स आहे हेच माहिती नाही मला. थोडंसं बघा जमलं तर तिकडे विदर्भात मराठवाड्यामध्ये जरा मदत करायची जमलं तर करा. तुमच्या पद्धतीने कोणाला जमत असेल तर. काल ते दिग्दर्शक जे आपले प्रवीण तरडे साहेब यांचं ते शिवार फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशनच्या वतीने त्यांनी एक नंबर जारी केलाय. त्या नंबरवर कॉल करा. कोणाला मदत करायची असेल, कोणाला पाहिजेल असेल, कोणाची इच्छुक असेल कोणाला तर ते त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हं? तुम्हाला म्हणजे असं हेच नाही का? काय म्हणतात त्याला? सुधारायचंच नाही का? असं म्हणजे असलंच ऐकायचंय का? चमचमीतच ऐकायचं. तेल मीठ ठिणगी लावलेलं असलं हे करायला.
जरा जावं की जरा खालच्या भागात. आता मी गेलो असतो, पण माझी आता परिस्थिती तशी नाही जाण्या इतकी. मदत करण्याची तर लांब, पण माझी जाण्याची परिस्थिती नाही तिथपर्यंत सध्या. नाही तर मला असल्या विषयात खूप हे आहे. काय आणि हे लोक सांगतात ते दोघं ते दिखावापणा करतायत, एवढं नुकसान झालं तेवढं, ते नुसतं व्हिडिओ बनवून ते टाकतात सोशल मीडियावरती. तुमच्या TRP साठी. दुसरं काय, मदत करा ना स्वतः. एखाद्या असं दाखवा ना, की एखाद्या पत्रकाराने, एखाद्या आपल्या सर्वसामान्य माणसाने, पत्रकारांचं नाव नाही, ते कष्ट करतात त्यांचा नाही विषय काय, पण एक सर्वसामान्य माणसाने मदत केली असं दाखवा की जरा. कशाला लोक आपल्या चॅनलची TRP वाढत बसायची मोकर उगच काहीतरी. काय बरोबर ना? उगच काहीतरी करत बसायचं आणि उठसूट ते हे करत बसायचं. चांगलं करायचं ना तर तिथं जाऊन मदत करा. मदतीला सर्वांनी, ज्यांनी खरंच गरज आहे, एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाल्यात पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी, काय बरीच गावं गेलेली आहेत वाहून, तर तिथं खरं ऍक्च्युली प्रॉपर गरज आहे तिथं, त्या ठिकाणी जाऊन मदत करायचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर हेल्पलाईन नंबर बरेच आहेत, हेल्पलाईन म्हणजे बरेच, शासनाला संपर्क करा, तिथे जाऊन तिथल्या स्थानिक प्रशासनाला कॉन्टॅक्ट करा आणि तिथपर्यंत मदत पोचवा. पूरग्रस्तांना मदत केलीच पाहिजे, जशी गेल्या ह्याच्यात सांगली कोल्हापूर या साईडला झाला होता, तसंच यावर्षी चांगलं हे करा. एकदा आपण उभं टाकलं की जेल कसलं, जेलमध्ये जेवण कसले, हे तसले, असले, असंच भेटतं तसंच भेटतं, असल्या लोकांना आवडते. उठसूट ते असलंच कशाला. बरोबर ना? जरा चांगलं करा आणि चांगली माहिती पुढे पोहोचवा. ठीक आहे. काही चुकलं असेल तर माफ करा आणि आपण भेटू नंतर, काही क्षणात, काही वेळात, काही पुढच्या ह्याच्यात शक्य असेल तर उद्या बिद्या भेटायला जमलं तर भेटू. ठीक आहे. कोणाची काही माफ आहे, चुकलं असेल तर माफ करा. भेटू नंतर.